पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या पिंगोरी येथील मंगेश बबन शिंदे या सेवानिवृत्त सैनिकाचं ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलंय। भारतीय सैन्य दलामध्ये 21 वर्ष सेवा करून परतलेल्या शिंदे यांची बैलगाडीतून वाजत गाजत मिरवणूक काढत ग्रामस्थांनी त्यांचं मोठं स्वागत केलंय। यानंतर गावातील शहीद स्मारकाला मानवंदना देण्यात आली। तसेच ग्रामस्थांनी या सैनिकाचा आणि त्याच्या कुटुंबियांचा सन्मान केलाय। मंगेश शिंदे यांनी जम्मू काश्मीर मधील सियाचीन, लडाख, कारगिल अशा ठिकाणी आपली सेवा बजावली असून त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। पुरंदर तालुक्यातील पिंगोरी हे गाव सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं। याच सैनिकांच्या गावामध्ये एक सैनिक आज सेवानिवृत्त होऊन गावाकडे आलेला आहे आणि मोठं वाजत गाजत मिरवणूक काढून त्याचं स्वागत करण्यात आलेलं आहे। ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे। तोच सैनिक मंगेश शिंदे हा आता आपल्या बरोबर आहे। काय सांगतील मंगेश, ग्रामस्थांनी तुझं मोठ्या गाजवाचं स्वागत केलेलं आहे। अगदी बैलगाडीत बसून डोल लेझिमच्या साथीनं तुझं स्वागत केलेलं आहे। ग्रामस्थांच्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। काय सांगतील, काय वाटतं तुला आता? सर्वप्रथम माझं मन भारावून गेलेलं आहे, कारण की माझ्या गावातल्या ग्रामस्थांच्या प्रेमापोटी जे सत्कार झाला तो खरंच काबिले तारीफ होता। आणि ह्याच्यासाठी दोन गोष्टीसाठी श्रेय जातं। एकतर ही माझी युनिफॉर्मची पहिचान आणि गावाकडून भेटलेलं प्रेम, आणि तसं पाहायला गेलं तर सोल्जरचं लाईफ इतकं सहजासहजी आसान नाही आहे। माझा 21 वर्षाचा खडतर प्रवास राहिला। त्या खडतर प्रवासामध्ये आपलं गावकऱ्यांची शुभेच्छा आणि माझी मिसेस अनिता शिंदे आणि माझी 2 छोट्या पिल्लांचं सहकार्य मला लाभलं। तसंच माझं मातृत्वाचं प्रेम मला लाभलेलं आहे। माझे मित्रपरिवार त्यांचं हमेशा मला वेगवेगळे प्रेम लाभलेलं आहे। आणि माझी सर्व्हिस उत्कृष्ट कंप्लीट झालेली आहे। तर 20 वर्ष तू सर्व्हिस केलेली आहे। कुठल्या ठिकाणी तू सर्व्हिस केली? खरं पाहिलं तर जम्मू काश्मीर सारखा जो खडतर प्रदेश आहे त्या प्रदेशात देखील तुम्ही सर्व्हिस केलेली आहे। काय अनुभव होता या एकूण सर्व्हिसचा? सोल्जरची लाईफ पाहायला गेलं तरी इतकं आसान नाही आहे। खास करके JNK मध्ये, जम्मू अँड काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल जे 2 वर्ष टेन्युअर मी केला, त्या 2 वर्ष टेन्युअरमध्ये उद्या सकाळी मी पाहिल का नाही हे बी मी स्वतः सांगू शकत नव्हतो। आणि माझा स्वतःचा एक एक्सपिरियन्स होता की ज्या दिवशी मी RR मध्ये गेलो, उपवाडा नावाच्या जागेवरती, तर गेल्या त्या दिवशी पहिल्यांदा माझी फायर झालेलं मला ऐकायला आलं। आणि दुसऱ्या दिवशी पाहतो तर 2 मिलिटंट आमच्यापासून मुश्किलचे 200 ते 300 मीटरवरती मारले गेले होते। मग त्या दिवसापासून मनामध्ये धडकी भरली होती, पण एका साईडने जोश बी होता, नाहीये तो आला तर मी न्यूट्रलाइज करू शकतो। आणि अशा खडतर लाईफमध्ये त्याच्यानंतर लडाख सारख्या ठिकाणी सुद्धा राहिलेलो आहे मी। आणि प्रवास, आर्मी प्रवास एका साईडने खडतर होता, दुसऱ्या साईडने मनात समाधान बी होतं आणि एन्जॉय केला। फौजी लाईफ एन्जॉय केली। थोडीशी मनामध्ये कुरकुर राहायची की बाबा नाही, मी घरापासून दूर आहे, माझी पत्नी दूर आहे, आई वडील दूर आहे, मुलांपासून दूर आहे। आणि एवढ्या सर्व 21 वर्षाच्या प्रवासामध्ये मी गावातले सण समारंभ सगळे मिस केले। जेव्हा गावातली यात्रा व्हायची तेव्हा मला तिथं ढोल ताशा डोळ्यासमोर दिसायचा, चावडी समोर दिसायची, गणपतीचा सीझन दिसायचा। ह्या सगळ्या गोष्टींना मी मिस केलं। तरी परंतु त्यातून मला खुश असायचो की नाहीये, लोकांच्या बाबत सदिच्छा आणि शुभेच्छामुळे माझा प्रवास, आर्मी प्रवास व्यवस्थित चालला। बरेच सोशल लाईफ हे मिस होतं मिलिटरीमध्ये असल्यामुळे किंवा समाजात वावरता येत नाही। मात्र तरी देखील तुझ्या गावातील तरुण जे आहेत ते मिलिटरीमध्ये असतात। तुझं गाव हे मिलिटरी आणि फौजी आणि पोलिसांचं गाव म्हणून ओळखलं जातं। आत्ताच्या ज्या नवीन तरुण आहेत त्या तरुणांना तू काय सांगतील, काय मार्गदर्शन करतील? माझ्या तरुण वर्गांना मी हे सांगू शकतो की कोणत्याही एका गोष्टीवरती फोकस करा। तुम्हाला बँकिंग क्षेत्रामध्ये जायचं असेल तर बँकिंग क्षेत्राची सुरुवातीपासून तयारी करा। फौजमध्ये जायचं असेल तर फौजची पहिले फिजिकलवरती प्रायोरिटी द्या, साथ त्याच्याबरोबर रिटर्नची बी तयारी चांगली करा। आणि तुमच्यामध्ये जर ध्येय असलं, ध्येयवेड्या माणसाला कुठलीच गोष्ट मुश्किल नाही आहे। आणि येणाऱ्या तरुण आणि युवा पिढीला मी माझ्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांना सांगतो की लवकरात लवकर जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्ही आत्मसात करा गुण आणि आपलं यशस्वीता फील्ड पूर्ण करा। चाहे ते आर्मी असो, नेव्ही असो आणि एअरफोर्स, चांगले ऑप्शन आहेत। नेव्ही सुद्धा चांगलं आहे, एअरफोर्स बी चांगलं आहे, आर्मी बी आहे, डिफेन्स आहे, पोलीस आहे, पॅरामिलिटरी आहे। त्यामध्ये ते जाऊ शकतात, स्वतःचं स्किल सिद्ध करून ते आपलं लाईफ यशस्वीरित्या पूर्ण करू शकतात। मंगेशनं जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी सर्व्हिस केलेली आहे।
ही सर्व्हिस करत असताना जीवनाची शाश्वती नसते. मात्र गावाकडे त्याची पत्नी त्याची नेहमीच वाट पाहत असायची. त्याच्या पत्नीला मंगेशच्या या सेवेबद्दल किंवा सैनिकी सेवेबद्दल काय वाटतं ते देखील आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, तुमचा पती तुमच्यापासून दूर असायचा, 6 महिने तुम्हाला तो भेटायचा नाही आणि जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी त्यांनी अगदी खर्च ठिकाणी सेवा केलेली आहे. मग अशा वेळेस तुमच्या काय भावना होत्या, कशा पद्धतीनं तुम्ही हे जीवन करणार? एक सैनिक पत्नी म्हणून वावरताना खूप अडचणी असतात, पण आपला पती सुखरूप राहावा म्हणून आपण जेव्हा देवाकडे प्रार्थना करतो किंवा त्याच्या सुखी जीवनासाठी, त्याचा जीवन प्रवास सुखकर व्हावा तिथला, म्हणून मी नेहमी देवाकडे प्रार्थना करायची. आणि माझ्या मुलींना या कुठल्याही माझी काळजी आहे ती माझ्या चेहऱ्यावरही नाही आणि बोलण्यातूनही मी त्यांना कधी जाणवू दिली नाही, कारण ही जबाबदारी माझी होती. सैनिकाची पत्नी म्हणून वावरताना ह्या जबाबदाऱ्यांचा मला पूर्ण जाणीव होती आणि त्यांनी सामाजिक जबाबदारी सोबत कुटुंबाची जबाबदारी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली. मला माहिती आहे की प्रत्येक सणांना मी त्यांची खूप वाट पाहायची किंवा मी खूप मिस करायची प्रत्येक सणांना, पण मी असं जाणवलंच नाही मला कधी की ते माझ्या बरोबर नाही आहेत, कारण ते मला कॉल करून वरचेवर माझी विचारपूस करून ती नेहमी भरून काढायचे. त्यांनी मला तिथून त्यांची जबाबदारी ती ऍज अ सैनिक म्हणून जी त्यांची जबाबदारी होती ते पार पाडताना सुद्धा त्यांनी कुठलीही कौटुंबिक जबाबदारी त्यांनी सोडली नाही. त्याच्याबद्दल एक सैनिक पत्नी म्हणून वावरताना मला त्यांचा खूप अभिमान आहे आणि एक माझ्या गावचाही मला खूप अभिमान आहे. धन्यवाद. एक सैनिकाची पत्नी म्हणून त्यांच्या पत्नीला आजही त्यांचा अभिमान आहे आणि खरं तर सैनिक सेवेमधून निवृत्त झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलेलं आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी राहुल शिंदे, पिंगोरी.